नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण सुंदर हस्ताक्षर कसं लिहिलं पाहिजे आणि आपण सुंदर हस्ताक्षर आपलं कशा प्रकारे येणार आहे, त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, तर ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ सर्वांसाठी उपयोगी आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांचं हस्ताक्षर सुंदर नाही अशा सर्वांसाठी तर हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। तर बघा, तुमचा मुलगा लहान असू दे किंवा मुलगी लहान असू दे किंवा मोठी असू दे, तर बघा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे। अगदी लहान मुलांना म्हणजे ज्युनियर केजी असू दे, सिनियर केजी असू दे, पहिलीच्या मुलांसाठी किंवा 5वी 6वी किंवा 10वीच्या मुलांसाठी ज्यांचं हस्ताक्षरांना सुंदर बनवायचं आहे, आज खरोखर त्यांनी लहानात लहान मूल होऊन त्यांनी शिकलं पाहिजे की आपलं हस्ताक्षर एकदम सुंदर येण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे। तर ती सर्व माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तर तुम्ही आता म्हणाल की समजा एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा समजा 7वी किंवा 8वीला असेल आणि जर त्यांचं हस्ताक्षर अजूनही सुंदर नसेल, तर त्यांनी अगदी लहान मुलांसारखी सुरुवात करायची। अगदी लहान मुलांसारखी त्यांनी सुरुवात करायची की त्यांचं अक्षर सुंदर येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे। तर ती सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी असणार आहे, तुमच्या अगदी छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी सुद्धा। तर बघा, आपण काय केलं पाहिजे। बघा, जी दुरेखी वही असते म्हणजे जी 2 रेखी वही असते, तर ती वही आपण अगोदर आणली पाहिजे, किंवा जर तुमच्याकडे दुरेखी नसेल तर 1 रेखी असेल तरी पण चालेल। बघा, आता त्या वहीमध्ये अशा 2 रेषा असतात, मग ती दुरेखी वही असू दे किंवा 1 रेखी वही असू दे, तर त्या वहीमध्ये अशा 2 रेषा असतात आणि मग त्यामध्ये आपण अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे शिकवू शकता की बरोबर या 2 रेषांच्या मध्ये बरोबर या 2 रेषांना चिकटून अशा तुम्ही पहिल्यांदा त्यांना ज्या उभ्या रेषा आहेत तुम्ही त्यांना त्या रेषा अशा लिहायला शिकवू शकता। आता हा व्हिडिओ अगदी म्हणजे या ज्या रेषा आहेत त्या लहान मुलांना तुम्ही शिकवू शकता। त्यांना अजून हाताचं म्हणजे हाताला त्यांच्या वळण नसतं, त्या लहान मुलांना त्यांना पेन्सिल कशी धरायची त्यांना हे सुद्धा माहित नसतं, तर अगदी तुम्ही त्या मुलांना हे शिकवू शकता की हातात पेन्सिल धरून, हातात व्यवस्थित पेन्सिल धरून अशा रेषा त्या वहीमध्ये त्यांनी मारल्या पाहिजेत, जेणेकरून त्या सरळ लाईन अशा आल्या पाहिजेत। ज्या स्टँडिंग लाईन आहेत या सरळ आल्या पाहिजेत। मग तुम्ही या पहिल्या लाईन मध्ये तुम्ही त्यांच्याकडून या अशा तुम्ही लाईन ज्या आहेत स्टँडिंग लाईन तुम्ही त्या त्यांच्याकडून अगोदर मारून घेऊ शकता। या उभ्या ज्या रेषा आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडून अशा सरळ पट्टीनं न आखता फक्त हाताच्या साहाय्याने त्या रेषा सरळ कशा येतील तुम्ही याची प्रॅक्टिस त्यांच्याकडून करून घेऊ शकता। आता बघा, या झाल्या आपल्या उभ्या रेषा, बरोबर, या झाल्या आपल्या उभ्या रेषा। तर अशाच प्रकारे तुम्ही ज्या काही रेषा आहेत, मग त्याच्यामध्ये आडव्या रेषा असतील, तिरप्या रेषा असतील, तर तुम्ही त्याही रेषांचा सराव तुम्ही या प्रकारे घेतला पाहिजे। आणि हा एक दिवस घेऊन नाही उपयोग, हा सराव त्यांच्याकडून एक दिवस घेऊन उपयोग नाही, तर हा सराव मुलांच्याकडून तुम्ही दररोज घेतला पाहिजे, जोपर्यंत त्यांच्या रेषा सरळ येत नाही। आता लहान मुलांना कसं होतं की त्यांची ही जी लाईन आहे ती सरळ येत नाही बघा, तर त्यांची ही लाईन थोडीशी अशी वाकडी जाते, अशी थोडीशी अशी होते, कशी पण त्यांना सराव नसतो, त्यामुळे त्यांची स्ट्रेट लाईन येत नाही। त्यामुळे तुम्ही त्या मुलांचा सराव 8-10 दिवस किंवा 1 महिनाभर तुम्ही त्या मुलांचा सराव असा घेऊ शकता। आता या झाल्या स्टँडिंग लाईन। तर बघा, शाळेमध्ये शिक्षक तर हे घेत असतीलच, तुमची मुलं जर खूप लहान असतील, अंगणवाडीमध्ये असतील किंवा समजा ज्युनियर सिनियर केजीला असतील, तर शाळेत तर हा सराव होत असेलच, पण जेव्हा मुलं शाळेतून घरी येतात तेव्हा तुम्ही त्यांच्या वह्या चेक केल्या पाहिजे पालकांनी, आणि मग त्या वहीमध्ये तुम्ही मुलांची अक्षरे बघू शकता। जर त्यांचं अक्षर व्यवस्थित तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही स्वतः सुद्धा एक पालक म्हणून तुम्ही त्या मुलांचा असा सराव त्या मुलांच्या वहीमध्ये नक्कीच घेतला पाहिजे। आता या झाल्या स्टँडिंग लाईन म्हणजे उभ्या रेषा। आता बघा, आता तुम्ही या 2 रेषेमध्ये त्यांच्या हॉरिझॉन्टल लाईन घेऊ शकता, म्हणजेच आडव्या रेषा सुद्धा तुम्ही सराव त्यांचा घेऊ शकता। तर आता बघा, आता तुम्ही काय करू शकता,
फक्त अशा आडव्या लाईन या पण सरळ आल्या पाहिजेत. तिरक्या न येता मुलांच्याकडून तुम्ही अशा सरळ लाईन मारून घेतल्या पाहिजेत. हे तर शाळेत तर घडलंच पाहिजे. हे प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा असं सुरुवातीला जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात, मग ती पहिलीमध्ये असू देत किंवा लहान मुलं अंगणवाडीमध्ये असू देत किंवा ज्युनियर सिनियर केजी ला असू देत, तर त्या मुलांचा सराव सुरुवातीपासूनच असा घेतला पाहिजे. बरोबर. आता या झाल्या आडव्या लाईन. मग तुम्ही मुलांच्याकडून परत या दोन रेषेमध्ये अशा ज्या स्लॅन्टिंग लाईन असतात, म्हणजे ज्या तिरप्या लाईन असतात, तर तुम्ही या तिरप्या लाईन मुलांच्याकडून तुम्ही अशा प्रकारे मारून घेऊ शकता. बरोबर. या अशा तिरप्या आल्या पाहिजेत. आता समजा या इकडं आपण घेतलेल्या आहेत. आता समजा इकडं पण तुम्ही या अशा मुलांच्याकडून लाईन मारून घेतल्या पाहिजे. तर या रेषांचा सराव आपण का घ्यायचा? या लाईनचा सराव आपण का घ्यायचा मुलांच्याकडून? तर मुलांना व्यवस्थित मात्रा देता आला पाहिजे. पुढे जाऊन आपली मुलं पुढे जाऊन काही शब्द लिहायला शिकतील. बरोबर. काही वाक्य लिहायला शिकतील. मग त्या मुलांना जेणेकरून की जे आता तुम्ही अक्षर इथं लिहिता, समजा इथे एक नाव लिहिलं, इथं शाळा असं लिहिलं, तर या शाळेच्या वरती बरोबर अशी त्यांना लाईन मारता आली पाहिजे मुलांना. आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यांना अशी लाईन मारता आली पाहिजे, म्हणून आपण या आडव्या लाईन्स घेतो. मग मुलांना जर एखादा मात्रा द्यायचा असेल तर या तिरप्या लाईनचा सुद्धा त्यांना खूप उपयोग होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे मुलांच्याकडून तुम्ही या रेषांचा अगोदर सराव नक्कीच करून घेऊ शकता. आणि जर मुलांना या रेषा व्यवस्थित मारता आल्या तर मग तुम्ही मुलांच्याकडून वेगवेगळे अक्षरे, वेगवेगळे शब्द तुम्ही लिहून घेऊ शकता. पण सुरुवात याच्यापासूनच केली पाहिजे. आता बघा, या झाल्या रेषा. आपण स्टँडिंग लाईन घेतल्या, आपण हॉरिझॉन्टल लाईन घेतल्या, आपण स्लॅन्टिंग लाईन घेतल्या. बरोबर. तर प्रत्येक शाळेमध्ये सुरुवात यापासूनच केली जाते. आता बघा, आता आणखीन काही आपण यामध्ये आकार काढणार आहोत. तर ते शेप्स, ते आकार मुलांना देता आले पाहिजेत. ते कोणते कोणते, तर ते सुद्धा आपण बघूया. तर आता बघा, इथं काय करायचंय, इथं तुम्ही आता आपण रेषांचा सराव घेतला. मग आता इथं तुम्ही मुलांना हे असे आकार बरोबर या दोन रेषेमध्ये वर पण नाही जायचं, खाली पण नाही यायचं. तुम्ही मुलांना सांगितलं पाहिजे या दोन रेषेमध्ये हे असे आकार मुलांच्याकडून करून घेतले पाहिजेत. तुम्ही याला उलट सी सुद्धा म्हणू शकता. बरोबर. आणि मग इकडे सीच्या आकारामध्ये हे असे मुलांच्याकडून आकार काढून घेऊ शकता, जेणेकरून मुलांना इंग्लिश पण लिहिता येईल आणि मराठीचा सुद्धा सराव त्यांचा अगदी छान होणार आहे. आता बघा, याला तुम्ही अर्धवर्तुळ सुद्धा म्हणू शकता. आता समजा पूर्ण गोल तुम्हाला काढायचंय, तर बरोबर या दोन रेषेमध्ये मुलांना हे असे गोल सुद्धा काढता आले पाहिजेत. हे असे गोल तुम्ही मुलांच्याकडून सराव घेऊ शकता. तर हे सगळे शेप्स जे आहेत ते अगोदर मुलांना व्यवस्थित ऍक्युरेट आले पाहिजेत. आता समजा इकडं हे असं यू काढायचं म्हणून सांगायचं मुलांना, म्हणजे हा एक आकारच आहे. पण तुम्ही मुलांना सांगू शकता याला आपण इंग्रजीमध्ये यू म्हणतो. तर हे सुद्धा व्यवस्थित मुलांच्याकडून सराव करून घेतला पाहिजे. बरोबर या दोन रेषेमध्ये हे आलं पाहिजे. आता उलट तुम्ही यू काढा म्हणून सांगायचं मुलांना, हे उलट यू तुम्ही असा सराव करू शकता. तर हे जे सगळे शेप आहेत, तर ते शेप अगदी व्यवस्थित जोपर्यंत मुलांना येत नाहीत, दोन रेषेमध्ये जोपर्यंत मुलांना येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याकडून हा सराव झालाच पाहिजे. आता बघा, तुम्ही या प्रकारे हे असं सुद्धा मुलांच्याकडून करून घेऊ शकता. म्हणजे जे काही शेप्स आहेत, आणखीन तुम्हाला काही माहिती असतील तर ते शेप्स तुम्ही मुलांच्याकडून नक्कीच करून घेऊ शकता आणि याचा उपयोग मुलांना नक्की होऊ शकतो. आता बघा, जेव्हा मुलांना हे सगळं बरोबर येतं लिहायला, म्हणजे याच्यामध्ये काय काय जणांचे 8 दिवस जातील, काय काय मुलांना पटकन समजतं, काय काय मुलांना कसं होतं की लेखनाची आवड असते आणि लिखाणाची ज्या मुलांना आवड असते तर ती मुलं पटपट शिकतात. आणि आवड ही असलीच पाहिजे. आवड असेल तर आपण सवड काढू शकतो. आणि जर मुलांना याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला तर मुलं स्वतः शाळेतनं आल्यानंतर या आकृत्यांचा नक्कीच सराव करत बसतील. आणि जेव्हा हे मुलांना प्रॉपर एकदम व्यवस्थित येतं,
मग तुम्ही मुलांना पुढचा सराव नक्की घेऊ शकता. तो सराव काय घ्यायचा आहे तर ते सुद्धा आपण बघूया. आता बघा, मुलांना या ज्या सर्व बेसिक गोष्टी आहेत तर त्या बेसिक गोष्टी प्रॉपर जमायला लागल्या की तुम्ही मुलांसाठी दुरेगी वही आणू शकता. मग त्या दुरेगी वहीमध्ये तुम्ही दररोज मुलांच्याकडून दररोज तुम्ही जर लिखाणाचा सराव करून घेतलात तर खरोखर मुलांचं अक्षर एकदम छान होईल. म्हणतात ना की सुंदर अक्षर हाच खरा दागिना असतो. कारण अक्षर जेव्हा छान आपलं येतं तेव्हा बघा की तुमचा मुलांचा पेपर असू दे किंवा मुलांची वही असू दे ती एकदम छान दिसते. म्हणजे त्या शिक्षकाने किंवा कोणीही त्याची वही बघू दे किंवा एखाद्या मुलीची वही बघू दे, ते अक्षर बघितल्या बघितल्या आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. इतकं छान मुलांचं अक्षर आलं पाहिजे. आणि अक्षरांना सुद्धा मार्क असतात. त्यामुळे जेव्हा मुलं लहान असतात तेव्हाच मुलांना अक्षराचं वळण लावायला आपण शिकवलं पाहिजे. आता जर तुम्ही ही दुरेगी वही आणलीत, आता आपण सर्व काही शिकवलं मुलांना. अगोदर लाईन शिकवल्या, मग आपण जे काही शेप्स होते ते आपण शिकवले. तर आता तुम्ही मुलांच्याकडून जे तुम्ही मुलांना हे असं जे अर्ध शिकवले काढायला, बरोबर, मग या अर्ध्यापासून आता हे जे आपण असं घेतलं होतं उलट सी, तर यापासून तुम्ही मुलांना सांगू शकता की हे असं, आणि परत जर तुम्ही असं केलं मग याच्यामध्ये जर तुम्ही अशी सरळ लाईन मारली आणि मग तुम्ही परत उभी लाईन मारली, म्हणजे ही आडवी रेषा आणि ही उभी रेषा, बघा म्हणजे आपल्याला या सगळ्याचा उपयोग इथे अक्षर लिहिण्यासाठी होतो. म्हणून मुलांना अगोदर जे मगाशी मी सांगितलं तर ते बेसिक तुम्ही शिकवलं पाहिजे. आणि जर मुलांना ते व्यवस्थित आलं तर मुलांचं अक्षर खूप छान येऊ शकतं. मग तुम्ही मुलांच्याकडून हे असं मुळाक्षर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता बघा, तुम्ही मुलांना सांगू शकता तुझे हे असं उलट सी लिहिलं होतंस त्यापासून आपण असं अ लिहू शकतो. परत जी आडवी लाईन काढली होतीस, परत उभी लाईन तुला शिकवली होती आणि परत अनेक उभी लाईन शिकवली होती, तर त्यापासून असा आ सुद्धा आपण काढू शकतो. जर तुम्ही मुलांना हे शिकवलं आणि बरोबर 2 लाईन मध्ये आलं पाहिजे. जोपर्यंत मुलांना अशा 2 लाईन मध्ये व्यवस्थित येत नाही तोपर्यंत तुम्ही दररोज मुलांच्याकडून ते लिहून घेत चला. मग मुलं लहान असू देत किंवा मोठी असू देत तर त्या मुलांचा नक्कीच सराव होऊ शकतो आणि मुलांना एका रेषेमध्ये लिहायची नक्कीच सवय लागू शकते. म्हणजेच एखादं अक्षर मोठं किंवा एखादं अक्षर छोटं त्यांचं येणार नाही. बरोबर जर 2 ओळीमध्ये लिहिलं तर मुलांना अशी शेवटपर्यंत सवय लागते. आणि मग तुम्ही मुलांच्याकडून जे सोपी अक्षरे आहेत ती अगोदर लिहून घ्या. आता मुलांना हा ई काढता येत नसेल, काही मुलांना, छोट्या मुलांना, तर तुम्ही हे त्यांना नंतर शिकवू शकता. पण जी सोपी अक्षरे आहेत, आता अ झालं, आ झालं, त्यानंतर बघा तुम्ही ई लगेच त्यांना शिकवू नका. कारण हे शाळेत सुद्धा खूप उपयोगी आहे आणि घरी सुद्धा खूप उपयोगी आहे. तर ते ई काय होतं की मुलांना काढायला जमत नाही. मग तुम्ही त्यानंतर ऊ शिकवा मुलांना, की जे मुलांनी तर आधीच लिहिलेलं असतं. आणि अक्षराच्या वरती सुद्धा व्यवस्थित रेषा अशा अशा आल्या पाहिजेत, हे पण तुम्ही मुलांना सांगत चला. म्हणजे मुलांना त्याची सवय लागून जाईल. आता हे सोपं मुलांना तुम्ही शिकवू शकता. 2 रेषेमध्ये तुम्ही हे लिहायचं आहे. त्यानंतर ऐ सुद्धा खूप अवघड आहे. मग तुम्ही सोपं परत इथं अ काढायला शिकवा. मग त्या अ पासून पुन्हा असा ओ होतो, त्यानंतर पुन्हा असं औ होतं. बघा, हे मात्रे सुद्धा मुलांना उपयोगी येतात. ज्या तुम्हाला स्लॅन्टिंग लाईन शिकवल्या त्या लाईन इथं मुलांना उपयोगी पडतात. त्यानंतर बघा असं आणि त्यानंतर मग आहा. म्हणजे जी सोपी अक्षरे आहेत ती अगोदर मुलांना शिकू द्या. आणि जर मुलांना ही अक्षरे चांगली आली तर तुम्ही मुलांना मग ते ई असेल, मग ई इडलिंबू असेल किंवा ए एडका असेल, मग ते मुलांना तुम्ही शिकवा. आता क पण लिहायला खूप सोपा. अगोदर त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही की अगोदर अशी उभी लाईन काढा आणि मग इकडं असं आणि मग इकडं असं. तर बघा, जी अक्षरे सोपी आहेत मुळाक्षरामध्ये तर तुम्ही ती अक्षरे अगोदर मुलांना शिकवू शकता. पण त्याच्या अगोदर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मुलांना परफेक्ट आल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यापासून तुम्ही जी सोपी अक्षरे आहेत ती आधी शिकवा आणि जी अवघड आहेत ती नंतर शिकवा. यामुळे काय होईल की मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल, मुलांना लिखाणाची सवय लागेल. आणि मग तुम्ही मुलांना जर म्हणलात की तुझं अक्षर किती छान आलेलं आहे, तुला खूप छान लिहायला आलंय, त्यामुळे काय होणार आहे की मुलांचा इंटरेस्ट वाढणार आहे आणि मग मुलांना त्यामध्ये आवड निर्माण होऊन आपोआपच मुले लिहायला बसतील.
तर अशा प्रकारे बघा, यापासून तुम्ही लिखाणाची सुरुवात केली पाहिजे. याप्रमाणे जर तुम्ही मुलांचं हस्ताक्षर सुंदर व्हावं, जर तुम्ही यासाठी प्रयत्न केले तर एक दिवस नक्कीच तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या मुलीचं हस्ताक्षर खूप सुंदर येणार आहे. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही नक्कीच याप्रमाणे सराव घेऊ शकता. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.